नाशिक स्टार न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त नील वसंत संस्थेतर्फे योगदान दिनाचे आयोजन कोविड-19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीमुळे पुढे ढकलले होते. परंतु बुधवार रोजी समिती सदस्यांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीचा कार्यक्रम सोशल डिस्टन्सिंग राखून साजरा केला गेला. या प्रसंगी डॉक्टर संकलेचा यांनी निवांत आणि सुश्रुत हॉस्पिटल यावर्षी कोरोनामध्ये पेठ तालुक्यातील तरुण कुटुंब प्रमुख त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी फाउंडेशन मदत करेल अशी घोषणा केली. डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्काराने दरवर्षी वैद्यकीय, शिक्षण आणि सामाजिक या 3 क्षेत्रापैकी एका क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. पुरस्कार सन्मानपत्र, मानचिन्ह आणि 1 लाखाचा धनादेश स्वरूपात प्रदान केला जातो. यावर्षीचा सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार कोविड-19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलावा लागला. याबाबत समिती अध्यक्ष आणि सदस्य यांच्यात बैठक होऊन एकमताने निर्णय मंजूर करण्यात आला, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची वसंत पवार यांनी दिली आहे. आमचे वडील कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवार यांना नील वसंत परिवारातर्फे मी आदरांजली वाहते. आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही एक सामाजिक उपक्रम राबवत असतो. तो म्हणजे एक चांगल्या व्यक्तीचा पुरस्काराने डॉक्टर वसंतराव पवार पुरस्कार देऊन सन्मान करत असतो. पण करोनाच्या जागतिक महामारीमुळे हा कार्यक्रम आपण पुढे ढकलत आहोत आणि याच्यामध्ये ह्या वर्षी जे काही अनुभवतोय की करोनामध्ये अनेक तरुण लोक बळी पडत आहेत, अनेक तरुण कुटुंब उघडे पडत आहेत, तरुण विधवा ज्या होत आहेत त्यांच्यावरती मोठी जबाबदारी येते. म्हणून ह्या अनुषंगाने या वर्षी जे काही कार्यक्रम आहे नील वसंतचा, तो पेठ तालुक्यामध्ये जे काही तरुण विधवा आहेत त्यांचे जे कुटुंबीय आहे, अजून कुठे जर काही ते आढळलेत म्हणजे त्या याच्यामध्ये दुर्गम भागामध्ये त्यांना शिक्षणाचं, त्याच्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह आणि त्यांना परत पायावर उभं करेपर्यंत असा ऑनगोईंग प्रोजेक्ट हा आम्ही सगळे नील वसंतचे मेंबर्स हे हाती घेत आहोत. तर ह्याबद्दल सगळ्या मेंबर्सनी एकमताने त्यावरती निर्णय केला, शिक्का केला आणि त्यामध्ये सगळ्यांचंच इथे मोलाचं सहकार्य देखील आहे. सगळेजण उत्स्फूर्तपणे ह्या उपक्रमामध्ये सहभाग होणार आहेत आणि ह्या प्रकारे कार्यातून खरी नील वसंत परिवार डॉक्टर वसंतराव पवारांना आदरांजली देत आहे. जनतेची सेवा, समाजाची सेवा आणि पीडितेला न्याय या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये भरलेल्या होत्या. म्हणून डॉक्टर साहेबांची आठवण खरं तर आजच्या दिवशी आम्ही नील वसंत फाउंडेशनच्या वतीनं सत्कार समारंभ घेत असतो, असे यावेळी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी सांगितले. आज या करोनाच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचे नेते, एक आदर्श पुरुष डॉक्टर वसंतरावजी पवार साहेब यांची आज 7 तारीख पुण्यतिथी. खऱ्या अर्थाने त्यांची आठवण ही दरवर्षीच अतिशय मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये काढल्या जाते. MEPच्या प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी, सगळ्या शाळा कॉलेजमध्ये, गावागावांमध्ये त्यांच्यासाठी आज हा खऱ्या अर्थाने स्मृतिदिन साजरा केला जातो. डॉक्टर साहेब गेले पण त्यांच्या साऱ्या आठवणी मात्र या सोडून गेले. त्यांनी केलेलं काम आज या ठिकाणी ह्या करोनाच्या काळामध्ये मराठा विद्याप्रसारकचं मेडिकल कॉलेज, त्या ठिकाणी असलेली सुविधा, कोविड सेंटर, सगळ्या टाईपची त्या ठिकाणी असलेली व्यवस्था, हे सगळं जेणेकरून त्यांची आठवण कायम राहील. आणि खरं तर आजच्या दिवशी आम्ही नील वसंत फाउंडेशनच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आणि सत्कार समारंभ वेगवेगळ्या लोकांसाठी घेत असतो. आज ह्या वर्षाचं जे आमचं प्राईज होतं ते सामाजिक कार्य करणारे आणि सगळ्यांना दिसणारं, सगळ्यांसाठी हवं असणारं अशा व्यक्तींचा शोध घेऊन आम्ही ते करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या व्यक्तींना ते पुरस्कार दिले जातात. पण आज मात्र करोनाच्या पिरियडमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला घेता येत नाही. पण नक्कीच ही सगळं वातावरण निवळलं की त्यानंतर हा प्रोग्राम ॲज इट इज जसाचा तसा होणार आहे, भव्य दिव्य स्वरूपातच होईल आणि डॉक्टरांच्या स्मृतींच्या या आठवणी
कायम आपल्यामध्ये रुजतील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. यावेळी डॉक्टर प्राची पवार, अमृता पवार, निलिमा पवार, प्रणव पवार, डॉक्टर संकलेचा, डॉक्टर व्ही गायकवाड, शशिकांत जाधव, नारायण धेरे, सचिन पिंगळे, बाबासाहेब जाधव, रवींद्र मणियार, विजय कोठारी, वसंत खैरनार, संजय पाटील आदी उपस्थित होते. नाशिक स्टार न्यूजसाठी सचिन गायकवाड, नाशिक.